चला आता डेरिव्हेटिव्ह ऑफ कंपोजिट फंक्शन असं वर्डिंग यूज केलेलं आहे बुकमध्ये, तेच लिहू वाटलंच तर. डेरिव्हेटिव्ह ऑफ कंपोजिट फंक्शन, एव्हरीवन जस्ट लुक ॲट हिअर. याला आपण ब्रॅकेटमध्ये मी लिहितो बघा, सगळ्यांनी लक्ष द्या. चेन रिॲक्शन. काय? अजून सोप्या भाषेत समजावं म्हणून. चेन रिॲक्शन म्हणजे काय माहिती का? फंक्शनच्या आत फंक्शन असतात. फंक्शनच्या आत कोण असतं? ठीक आहे, आता एकच बघितलं आपण एक्सच्या बाबतीत काय होतं, बरोबर आहे. तसं ह्या केसमध्ये काय होणार आहे? फंक्शनच्या आत फंक्शन असणार आहे. ठीक आहे, आता चला याच्यामध्ये एक एक मी आता टेबल काय फॉर्म नाही करणार, डिरेक्टली लिहिल. ओके, बघा डेरिव्हेटिव्ह मगाप्रमाणेच कॉन्स्टंटचा जर डेरिव्हेटिव्ह, कारण वेगळ्या फॉर्मॅटमध्ये कसं लिहितं ते पण माहीत पाहिजे तुम्हाला. डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉन्स्टंट झिरोज ह्या केसमध्ये पण. चेन रिॲक्शन काय ते सांगतो मी तुम्हाला, लक्ष द्या तुम्ही सगळ्यांनी. बघा या के नंतर कोण घेतला होता? के एक्स घेतला होता ना. तर मग हे बघा डेरिव्हेटिव्ह ऑफ के इंटू एक्सच्या ऐवजी मी सध्या रिप्लेस करतोय एफ ऑफ एक्स. काय लिहितोय? कॉन्स्टंट इंटू फंक्शन. काय करायचं? कॉन्स्टंटला बाहेर काढून घ्यायचं आणि आतमधला जो फंक्शन आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह घेऊन टाकायचा. मागचा आठवतो काय केलं होतं आपण? के एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय लिहिला होता? फक्त के. आलं लक्षात? ओके, आता के इंटू एफ ऑफ एक्स. एफ ऑफ एक्स म्हणजे काय? फंक्शन. फंक्शन म्हणजे काय? इथं एक्स नसणार, म्हणजे एक्स पण असू शकतो, बस एक्स सोडून पण साइन एक्स, कॉस एक्स, एक्स स्क्वेअर, एक्स रेस टू 15 काहीही असू शकतं. मग काय करायचं? के कॉन्स्टंट इंटू फंक्शन असेल तर कॉन्स्टंट हा डेरिव्हेटिव्हच्या बाहेर येतो आणि आतमधल्याचं डेरिव्हेटिव्ह घेणार. आतमधल्याचं म्हणजे एफ ऑफ एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय लिहितो आपण? एफ डॅश. डॅश म्हणजे डेरिव्हेटिव्ह, जे आपण स्टार्टिंगला सांगितलं होतं. आलं लक्षात? यात काय अडचण आहे तुम्हाला? ठीक आहे, आता पुढचं बघा, लक्ष द्या सगळे. हे मी रफ करतो, परत तुम्ही हे लिहाल चुकून, ते लिहायची गरज नाही आहे. नंबर 3, थर्ड काय घेतलं होतं आपण सांगा बरं? आपल्या याच्यानुसार काय घेतलं होतं थर्ड? ई रेस टू एक्स. चला डेरिव्हेटिव्ह ऑफ आपण बघूया ई रेस टू एक्सच्या जागेवर मी काय लिहिणार आहे? एफ ऑफ एक्स. तर लक्षात घ्या, ई रेस टूचा डेरिव्हेटिव्ह आपण काय लिहिला होता? ई रेस टू एक्सचा ई रेस टू एक्सच लिहिला होता. म्हणजे इथं ई रेस टू एफ ऑफ एक्स असेल तर तोच इनटू हा जो फंक्शन आहे त्याचा परत डेरिव्हेटिव्ह. याला म्हणतो आपण चेन रिॲक्शन किंवा कंपोजिट फंक्शन. ठीक आहे, म्हणजे काय? इथं ई रेस टू एक्स असतं तर डेरिव्हेटिव्ह काय लिहिलं असतं? ई रेस टू एक्स तेवढंच लिहिलं असतं, बरोबर आहे. पण एक्स आहे का आता? नाही, तिथे फंक्शन आला तर ते पहिले तर हेच लिहायचं, ई रेस टू एक्सचा ई रेस टू एक्स. त्या एक्सच्या जागेवर एफ ऑफ एक्स आहे तर एफ ऑफ एक्स लिहिला, इनटू जो फंक्शन आहे त्याचा परत डेरिव्हेटिव्ह घेणे. आलं लक्षात? एक्झाम्पल जसे येतील तसं आपल्याला काही गोष्टी अजून क्लिअर होतील. आता आपण सध्या फक्त फॉर्म्युले लिहितोय. ठीक आहे, ओके, लक्ष द्या. नंतर नंबर 4 कडे जाऊया. आय थिंक त्यानंतर एक्स रेस टू एन लिहिलेला का आपण? डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्सच्या जागेवर कोण लिहितो आपण? एफ ऑफ एक्स रेस टू. आता एक्स रेस टू एनचा डेरिव्हेटिव्ह काय लिहिला होता? एक्स रेस टू एन मायनस. इथे तेच करायचं, विच इज इक्वल टू एन इंटू एक्सची जागा कोणी घेतली? एफ ऑफ एक्सने, रेस टू एन मायनस 1. हेच लिहिलं. एक्सची जागा कोणी घेतली? फक्त फंक्शन, जो कोणीही असू शकतो. आणि इनटू याचा परत डेरिव्हेटिव्ह एफ डॅश ऑफ एक्स. यात काय अडचण आहे तुम्हाला? चेन रूल, जो फंक्शन आहे त्याचा परत डेरिव्हेटिव्ह. हा जो फॉर्म्युला आहे तोच अप्लाय केलाय. एक्सची जागा फक्त कोणी घेतली आहे? एफ ऑफ एक्सने. नंतर एफ ऑफ एक्सचा परत बाय चेन रूल आपण काय लिहितो पुढे? डेरिव्हेटिव्ह. ठीक आहे, नंतर त्यानंतर बघा नंबर 5,
ए रेस टू एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय लिहिलं होतं आपण आधी? ए रेस टू एक्स लॉग ए. आता एक्सची जागा कोण घेणार आहे? ए रेस टू एफ ऑफ एक्स, याचा डेरिव्हेटिव्ह ए रेस टू एक्स, ए रेस टू एक्स तसाच, ए रेस टू इथं कोण आहे? एफ ऑफ एक्स तसाच, इनटू लॉग ए तसाच. आणि हा जो एफ ऑफ एक्स आलेला आहे त्याचा तुम्ही काय घेणार? डॅश डेरिव्हेटिव्ह. डॅश म्हणजे डेरिव्हेटिव्ह. आलं लक्षात? यात काय अडचण आहे? पुढे नंबर 6 डेरिव्हेटिव्ह. यानंतर कोणाची टर्म घेतली होती आपण? लॉग ऑफ एक्स. आता लॉग ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय घेतला होता आपण? 1/. आता बघा, लॉग ऑफ आपण फक्त एक्सच्या जागेवर काय लिहिणार आहे? एफ ऑफ एक्स. आलं लक्षात? तर लॉग एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1/x येत होतं, मग लॉग ऑफ एफ ऑफ एक्सचं काय येणार? 1/x ची जागा कोणी घेतली? फक्त फंक्शनने, इनटू इट्स डेरिव्हेटिव्ह. इनटू त्याच्या डेरिव्हेटिव्हने त्याला काय केलं? मल्टिप्लाय केलं. ठीक आहे, इकडचा पार्ट मी रफ करतो. त्यानंतर बघा पुढे नंबर 7 कोण होतं त्याच्यानंतर? रूट एक्स. तर डेरिव्हेटिव्ह ऑफ आपण आधीच रूट एक्सचा डेरिव्हेटिव्ह बघितलाय काय? 1/. आता एक्सची जागा कोण घेणार आहे? रूट ऑफ एफ ऑफ एक्स. एफ ऑफ एक्स घेईल, त्याचा आन्सर काय येणार? 1/2 रूट ऑफ एफ ऑफ एक्स. आणि जो फंक्शन आहे त्याचा इनटू डेरिव्हेटिव्ह. आलं लक्षात? प्रत्येक ठिकाणी तेच करतोय, नवीन काही करत नाहीये. ठीक आहे, हे झाल्यावर कोण येतं आता सांगा सगळेजण? याच्यानंतर नंबर 8, नंबर 9, नंबर 10. सगळ्यात पहिले डेरिव्हेटिव्ह ऑफ डी बाय डी एक्स ऑफ डी बाय डी एक्स. चला एक एक लिहूया. साईनचं डेरिव्हेटिव्ह काय लिहिलं होतं आपण? कॉस. कॉसचं डेरिव्हेटिव्ह काय लिहिलं होतं आपण? मायनस साईन. टॅनचं डेरिव्हेटिव्ह काय लिहिलं होतं आपण? आता इथं आधी एक्स होतं तर एक्स लिहित होतं, आता कोण आलं? मग इथे पण एफ ऑफ एक्स इनटू त्याचा काय? डॅश. इथं आता फक्त एफ ऑफ एक्स, इथे परत एफ ऑफ एक्स इनटू फक्त त्याचा काय? डॅश. डॅश म्हणजे डेरिव्हेटिव्ह, त्या फंक्शनचा परत डेरिव्हेटिव्ह करून मल्टिप्लाय करायचं. इथं एफ ऑफ एक्स, इथे परत एफ ऑफ एक्स इनटू त्याचा काय? डॅश. काय अडचण याच्यात? ओके. नंबर 11, 12, 13. 11, 12, 13. बघा इथे काय? डी बाय डी एक्स, डी बाय डी एक्स, डी बाय डी एक्स. कोणाचं आहे? कोण? टॅन नंतर कोण आहे? सेक. त्याच्यानंतर कोण आहे? कोसेक. त्याच्यानंतर कोण आहे? कॉट. ओके, सांगा सेकचा डेरिव्हेटिव्ह काय लिहिला होता? सेक इंटू टॅन. ओके, कोसेकचा काय लिहिला होता? मायनस कोसेक इंटू कॉट. कॉटचा काय लिहिला होता? मायनस कोसेक स्क्वेअर. इथे बघा हा फंक्शन एफ ऑफ एक्स, इथे हा एफ ऑफ एक्स, इथे हा एफ ऑफ एक्स, त्याचा परत काय? डॅश. एक्सची जागा कोणी घेतली? एफ ऑफ एक्स, एफ ऑफ एक्स, आणि त्याचा परत इथं कोण? डॅश. एफ ऑफ एक्स, एफ ऑफ एक्स इनटू त्याचा काय? डॅश. हे चेन रूलने आपल्याला बघायचेच होते. ठीक आहे, कारण ॲक्च्युअलमध्ये तुम्हाला एकदम सिंपल तिथं ते विचारणार नाही साईनचं काय सांगा बरं, टॅनचं काय सांगा, असं सांगणार नाही आहे. ते तर बेसिक झाले, त्याच्यावरून हे तयार होतात म्हणून ते घ्यावं लागलेत आपल्याला आधी. आलं लक्षात? हे मेनली लागणार आहे तुम्हाला, हे मेनली अप्लाय करायचे आहेत सगळीकडे. सगळीकडे म्हणजे याच्या पुढे बरंच काही काही आहे, येईल लक्षात तुमच्या पुढे पुढे. ठीक आहे, इथं स्टार्ट आहे. ॲक्च्युअल रामायण महाभारत आहे पुढे बरंच जे बघायचं आहे.
त्यामुळे फर्स्ट लेक्चर खूप इम्पॉर्टंट आहे सांगतो, याच्यावर सगळा बेस आहे आपला पुढचा. चला आता आपण पुढे मागे काही न बघता मला इथे एक महत्त्वाचं तुम्हाला सांगायचं. पेज नंबर 2 तुमच्याकडे असेल, बुक ओपन करा, पेज नंबर 2 तुम्हाला दिसेल तिथे. त्याच्यामध्ये प्रूफ आहे एक, त्याला इम्पॉर्टंट मार्क करा, इम्पॉर्टंट आहे ते. ठीक आहे, पेज नंबर 2 वरती एक प्रूफ आहे. ठीक आहे, त्याला थेरम आहे तिथे लिहिलेला, त्याला मार्क करा इम्पॉर्टंट. ते आता मी लगेच नाही घेणार आहे, ते एंडला घेणार आहे. सर एंडला का बरं घेणार आहे? कारण ह्या टाईपचे टोटल 3 आहेत की जे एक सलग होतात, त्यांचा टाईप सेम आहे आणि ते बुकमध्ये वेगवेगळ्या टायमिंगला आलेले आहे आपल्या सिलेबसमध्ये. मग ते लिंक लागत नाही. बेटर वे तिन्ही एका वेळेला घेतलेत ना, तिघांची लिंक लागते आणि तिन्ही तुमचे पक्के होता लगेच. ठीक आहे, मग बेटर वे ते एंडला घेऊ, त्याला आपल्याला आता काही करायची गरज नाही आहे. त्यानंतर आता बघा, कम टू द पेज नंबर, तुम्हाला डिरेक्टली सांगतो, पेज नंबर 4 वरती या. तिथं सॉल्ड एक्झाम्पल, डिफरन्शिएट द फॉलोइंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. क्वेश्चन 1 लिहा. differentiate following with respect to x. ओके, त्यातलं फर्स्ट वन मी डिरेक्टली लिहितोय आता. गिवन काय दिलंय तेच लिहू डायरेक्टली. y तुम्हाला दिलेला आहे, काय दिला आहे? स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 5. याचा आपल्याला सरळ सरळ डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे. आता बुकमध्ये जर तुम्ही बघितलं ना, बरंच काय काय दिलं आहे त्यांनी. ओके, लक्ष द्या सगळ्यांनी. एव्हरीवन जस्ट लुक ॲट हियर. बघा मी इथे तुम्हाला सांगतोय, सगळ्यांनी लक्ष द्या. हे गिवन आहे, याला मी काय लिहिणार आता? डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. विथ रिस्पेक्ट टू काय लिहिलं? एक्स. याला आपण डिफरन्शिएट करतोय. लक्ष द्या कसं लिहिणार? dy by dx is equal to d by dx of under root of x square plus 5. असं का लिहिलं? कारण तुम्हाला सांगितलंय डिफरन्शिएट द फॉलोइंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. हे जे दिलेलं फंक्शन आहे याला डिफरन्शिएट करा. मग लिहिलं आपण डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. का? कारण त्यांनीच सांगितलंय की डिफरन्शिएट करा विथ रिस्पेक्ट टू एक्स. मग चला, विथ रिस्पेक्ट टू एक्स म्हणजे काय? याला डी बाय डी एक्स द्यायचा लेफ्टला दिला म्हणजे राईटला पण द्यावा लागेल. ठीक आहे, याला वाटलं तर ब्रॅकेट यूज करू आपण. नंतर पुढे बघा इकडे, देअरफॉर लेफ्ट हँड साईड डी वाय बाय डी एक्स हे तुमचं आन्सर असणार आहे. ठीक आहे, आता असं डायरेक्ट नाही बघितलंय पण अंडर रूट पहिले दिसतोय. अंडर रूट ऑफ एक्स त्याचा डेरिव्हेटिव्ह काय होता? 1/, बरोबर आहे. पण एक्स आहे का इथे? नाही, पूर्ण एक फंक्शन आहे, पूर्ण एक काय आहे. मग मी इथं लिहितो तो फंक्शन आहे. मग इथं पण काय आला? हा फंक्शन इनटू त्याचा डेरिव्हेटिव्ह. आतमध्ये जो फंक्शन आहे त्याचा काय? हा आपला चेन रूलचा फॉर्म्युला. रूट ऑफ एफ ऑफ एक्स चा डेरिव्हेटिव्ह 1/2 रूट ऑफ एफ ऑफ एक्स इंटू इट्स डॅश. ठीक आहे, चला मी याला रफ करतो. करूया आपण, काय आन्सर येत आहे बघूया. सगळ्यांनी लक्ष द्या. विच इज इक्वल टू 1/2 रूट. जो फंक्शन आहे तो फंक्शन कोण आहे? एक्स स्क्वेअर प्लस 5 इंटू डी बाय डी एक्स म्हणजे डेरिव्हेटिव्ह. जो फंक्शन आहे आतमध्ये त्याचा परत काय घ्यायचा असतो? बाय रूल. आलं लक्षात? रूलच आहे. कारण रूट ऑफ फंक्शन 1/2 रूट ऑफ फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ दॅट फंक्शन बाय चेन रूल. हे बघा, लक्ष द्या. कुठं गेला आपला?
रूट ऑफ फंक्शन इज इक्वल टू 1/2 रूट ऑफ फंक्शन इन टू डेरिव्हेटिव्ह ऑफ दॅट फंक्शन. मग त्या पद्धतीने इथे आपल्या याचा आन्सर ॲक्च्युअल आन्सर आल्याच जमा आहे. आता याला फक्त थोडं सॉल्व करायचं आहे आपल्याला. काय येईल बघा, विच इज इक्वल टू 1/2 रूट. सर याला काय करायचं, काही नाही, हे असंच ठेवायचं. तो शेजारी त्याचं काम करायचं आहे आपल्याला. याचं काय येईल बघा, एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह. चला बरं बाजूला याचं सॉल्व करूया. लक्ष द्या हां, मी साईडला बाजूला म्हणजे नेक्स्ट याच्यावरच सॉल्व करून दाखवतो. एक्सपेक्टेड डायरेक्ट करणं आहे तुम्ही, ठीक आहे, पण मी इकडे तुम्हाला करून दाखवतो. डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 2 हे करायचं आहे. हां, याचा मिनिंग काय आहे, पहिल्याला आपण देतो डेरिव्हेटिव्ह प्लस दुसऱ्याला देतो डेरिव्हेटिव्ह, बरोबर आहे. एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह मी डायरेक्टली लिहिणार आहे 2x. सर असा फॉर्म्युला आहे का, फॉर्म्युला नाही आहे. फंक्शन रेस टू कॉन्स्टंट म्हणजे कोण, एक्स रेस टू एन. त्याचं काय लिहितो, nx रेस टू. आता n ची व्हॅल्यू काय इथं 2 आहे, तर x रेस टू 2 हा 2 खाली, x रेस टू 2 - 1 म्हणजे 1 उरेल. तो 1 काय लिहायची गरज. जे डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स स्क्वेअर काय आला 2x आपल्या ह्या फॉर्म्युल्याने. प्लस मी इथं लिहितो 0, कारण डेरिव्हेटिव्ह ऑफ अ कॉन्स्टंट इज, कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह काय राहतो आपण बघितलेलं आहे, ठीक आहे. परत मागच्या स्लाइडवरती येऊ आपण. बघा इथे मी काय लिहिणार आहे 2x प्लस 0. एक्सपेक्टेड आहे, तुम्हाला आलं पाहिजे डायरेक्ट म्हणून, ठीक आहे. आता मी इथे काय करणार आहे, विच इज इक्वल टू 2x अपॉन 2 अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 5. अंडर रूट व्यवस्थित द्या, कारण हा 2x इथे येईल, प्लस 0 गेला इथं, 2 कॅन्सल, एक्स अपॉन अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 5. दिस इज द, यात काय अडचण आहे, ठीक आहे. हे सगळंच्या सगळं तुम्हाला लिहायचं. आता पहिले एवढा पार्ट जो दिलेला आहे तुम्हाला, हा सगळ्याच्या सगळं लिहून घेऊ, ठीक आहे, ह्या एक्झाम्पलपर्यंत. आणि त्यानंतर मी तुम्हाला पुढचं एक्झाम्पल सांगतो. लिहायला तुम्ही स्टार्ट करा. चला पटकन लिहा, फास्ट. इथून लिहायला स्टार्ट करा.